आता वरमाई बद्दल मला थोडाफार सांगा। वर्षानुवर्ष चाललेली प्रथा आहे गावात आमच्या की नवऱ्याची आई असते तिला माहेरून म्हणजे वरमाई भावाच्या घरातून काढतात। काय तो लुक केलाय, कोली लुक केलेला आहे या साईडला बघा, आणि दादा तर डायरेक्ट जालच घेऊन आलाय कोली मच्छी पकडासाठी डायरेक्ट। पहिल्यांदा ही ड्रेसिंग मी कुठे बघितलंय, युनिक। आपली कोली लोक युनिक माणसंच आहेत। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि इथे ब्लॉग्स युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मंडळी, आपण चाललो आज नवापाड्यात, जिथून वरमाई काढणार आहेत। आता वरमाई काढतात ते म्हणजे माहेरची ते सासरी वाजत गाजत एकदम नेतात आणि कोली लोक बोलले फुल जल्लोष असते आणि नक्कीच धम्माल होणार आहे आज। तर या व्हिडिओ मध्ये लास्ट पर्यंत राहा। चॅनलला जो कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आजची व्हिडिओ। तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग। तर सगळ्यात पहिले आपण चाललोय मित्राकडे, तिकडचीच वरमाई निघणार आहे। मंडळी बघा, या साईडला आपल्याला दोन नवऱ्याचे मामा आहेत, जी वरमाई आता वरमाई निघल ना। हो, वरमाई निघल। आणि काय तो लुक केलाय, कोली लुक केलेला आहे या साईडला बघा, आणि दादा तर डायरेक्ट जालच घेऊन आलाय कोली मच्छी पकडासाठी डायरेक्ट। तुझं नाव? केवल पांडुरंग कोली, मोरेश्वर कोली, दादा अशोक कोली। तिघाही पण काय एकदम लुक बघा त्यांचा। या साईडला दादाने ड्रेसिंग केलं, त्याच्यावर चिंबोरा काढलेला आहे। चिंबोरा ही शान आहे कोली लोकांची। आणि मला सांगा, वरमाई म्हणजे काय, कशी निघते, पद्धत सांगा मला। एक बहिणीची इच्छा असते हा, आणि भावाची पण इच्छा असते की बहिणीने घरून व्यवस्थित एकदम थाटामाटात काढतो आम्ही। हा, आमच्यात पद्धतच आहे ती, ही आपली पद्धतच आहे कोली लोकात, की मुलाचं लगीन असेल तेव्हा बहिणीला बाहेर घरून एकदम थाटात काढायची असते, एकदम थाटामाटात काढायची असते। ही कोली लोकात पद्धत आहे। बहिणीचा मान आहे तो आपल्याला भावांनी पूर्वजांनी तो मुलाच्या नवऱ्यापर्यंत, म्हणजे बहिणीचा मान असते तो आपण पार पाडत असतो आणि परंपरा चालू। हे मोठे भाऊ, हे मोठे। आता आपण थोड्याच वेळात आपली वरमाई निघणार आहे, पण मस्त कोली लुक एकदम भारी आहे, मस्त सजलेले आहे तिघ जण पण। चला आता थोड्याच वेळात वरमाई सुद्धा निघेल। ओके, एन्जॉय। आज धमाल कराल ना? मग फुल धमाल ना। आपली हालत सुद्धा असेल नंतर वरमाई पोहोचल्यावर आपण हालत काढणार आहोत। चालेल चालेल, तुम्ही पण एन्जॉय करायचा प्रयत्न करा, फुल एन्जॉय करू आम्ही, काय टेन्शन नका घेऊ। ओके, चालेल, धन्यवाद। बघा आले आता हार्दिकांच्या घरात आले आणि इकडची हार्दिकांच्या घरांची वरमाई निघणार आहे आणि सगळेजणी आता आलेले आहेत। काकी सुद्धा आहेत। ये काय सांग त्याला। आणि इथं आता सध्या वटी वाटण्याचा कार्यक्रम चालू आहे। तर आता आपण आलोय हार्दिक सांच्या घरी आणि वरमाई निघणार आहे। म्हणजे आता वरमाई बद्दल मला थोडाफार सांगा, काही आपली पद्धत असते, प्रथा असते। ही आमच्या वर्षानुवर्ष चाललेली प्रथा आहे गावात आमच्या, की नवऱ्याची आई असते तिला माहेरून म्हणजे वरमाई भावाच्या घरातून काढतात। भावाच्या घरातून वरमाई आणि थाटामाटात वाजवत नाही, तिच्या सासरी न्यायची। आता सगळ्यात पहिले आपण वटी वगैरे भरून घेतली, तर तुम्हाला आज कसं वाटतंय मग सगळ्यांना? जाम आनंद। तुमचे मला खरं सांगू, तुमच्या तोंडावरशी समजते किती आनंद झालाय। खूप खूप सगळी जण खुश आहेत। वरमाई
वाटतंय? आनंद झालाय एकदम. म्हणजे जाम उत्साह आहे, जाम उत्साह आहे. आणि आई तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कसं वाटते? मस्त वाटतं. मस्त वाटते. आणि तुमचा लुक पण आज खूप सुंदर झालेला आहे, खूप भारी दिसत आहे. चला मग आता वरमाई निघणार आहे. हे साईडला बघा टीम ग्रूम आज मस्त ड्रेसिंग मारलेली आहे, सगळे एकदम गोवा लुक केलेला आहे. आणि दादांनी पण एकदम मस्त ड्रेसिंग मारलेली आहे. तर आज तुम्हाला सगळ्यांना कसं वाटते? भारी आणि जाम एन्जॉय करणार आहात. आता आपली वरमाई पोहोचल, त्याच्यानंतर हालत पण आहे ना. मस्त रे, एक नंबर ड्रेसिंग वाटली. पहिल्यांदा ही ड्रेसिंग मी कुठे बघितलंय. युनिक. आपली कोली लोक युनिक माणसंच आहेत सगळे. चालेल मग एक फोटो घेऊ. हार्दिक आहे या साईडला, हार्दिकची मम्मी, पप्पा आणि बहीण म्हणजे आत्या आहे ना, आत्या. आणि हार्दिकच्या इथूनच आता वरमाई निघणार आहे. तुम्हाला कसं वाटते? मस्त वाटते. हार्दिक सकाळी आलो नाही, रागू नको, बाहेर गेलतो. ताई मस्त वाटते ना. बघा कशी पद्धत असते वरमाई काढायची. आपण पण फर्स्ट टाइम आलो आणि आपण आता वरमाई काढताय ना, बघताय ते ना. आम्ही देवला तुझ्यासाठी
गावात पोहोचलेलो आहोत वरमाई घेऊन या साईडला आणि लगेच आपण वरमाई घेतली. आता हलत निघणार आहे या साईडची. देवलात आलोय आपण आता. देवाचे दर्शन घेऊया मग परत वरती फॅन